काही दिवसांवर आलं असून सध्या बाप्पांची मूर्ती साकारणाऱ्या कला केंद्रांमध्ये बाप्पाच्या मूर्तीवर रंगरंगोटी करण्याचं काम सुरू आहे। गणेशोत्सवासाठी आता केवळ काही दिवस राहिलेत। याच पार्श्वभूमीवर मूर्तिकार बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहेत। श्री कला मंदिर केंद्र मनोर येथे तयार केल्या जाणाऱ्या मूर्तींना मनोर परिसरातील आजूबाजूच्या गावांसह मुंबई या भागातूनही मोठी मागणी असते। आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिलेले आहेत। बाजार फुललेला आहे। तर आज आपण मनोर येथील एका कारखान्यामध्ये आलेलो आहोत, जे कारखान्यामध्ये बाप्पाचे खरंच एका सुंदर असे नक्षी करून बाप्पाच्या मूर्ती घडवणाऱ्या अशा कारखान्यामध्ये आलेलो आहोत। तर आपल्यासोबत ते आहेत, त्यांना विचार तुमच्या कारखान्याचं नाव काय आहे आणि तुमचा कारखाना किती वर्ष झाले हा कारखाना आहे त्याबद्दल। आमच्या कारखान्याचं नाव आहे श्री कला मंदिर केंद्र मनोर आणि हा कारखाना पिढून पिढ्या चाललेला आहे। तर ह्या कारखान्यामध्ये POP आणि शाडूच्या सुलभ अशा नक्षीदार बाप्पाच्या मूर्ती आहेत। तर त्यांना आपण विचारूया का मनोरमध्ये तसेच इतर जे ठिकाणचे आहेत ते इथे मूर्ती घेण्यासाठी येतात। तर तुमच्या कारखान्यामध्ये सगळ्यात मागणी कोणत्या मूर्तीची आहे आणि तुमच्या कारखान्यामध्ये किती उंचीपर्यंत मूर्ती भेटतात, तसेच त्यांचे रेट का आहेत त्याबद्दल। तसं बघायला गेलं तर मूर्ती खूप प्रकारच्या आहेत आणि त्या सांगायला गेलं तर शाडू मातीच्या पण बनतात, POPच्या पण बनतात। पण POPची मागणी कशी, POPची कारण की जास्त वापरली जाते आणि शाडू मातीची जी आहे ती पाण्यामध्ये लगेच विरघळली जाते, म्हणून त्याचं रेट जास्त पण आहे। आणि सांगायचं झालं तर दगडूशेठ किंवा फेटेवाळा गणपती हे सर्व ह्यांना मागणी आहे आणि ती खूप जास्त, आणि ती गणपती खेड्यागावात नाही तर ते मुंबईपर्यंत जाऊन पोचलेले आहे। आणि किती उंचीपर्यंत तुमच्याकडे बाप्पा? आणि ती उंची त्यांची आहे 4 फूट, 5.5 फूट, 3 फूट, 2 फूट, 1 फूट आणि 0ची सुद्धा मिळते। ओके। आणि ज्या तुमच्याकडे शाडूच्या मूर्ती आहेत त्यांचे रेट काय आहेत? शाडू माती आहेत त्याचे रेट 5, 4 आणि जर POPचे घ्यायला गेले तर 2, 2500 असे भेटतात। कारखान्यामध्ये मूर्ती ह्या पेनवरून आणल्या जातात आणि इथे रंगरंगोटी तसेच इतर सजावटीचे काम ह्या कारखान्यामध्ये केले जातात। तर ह्या कारखान्यामध्ये जर आपण एखादा फोटो दाखवला किंवा आपल्याला अशी मूर्ती पाहिजे तशीच हुबेहूब मूर्तीही येथे मिळते। त्यांचे रेट वेगळे आहेत का, काय बोलणार त्याबद्दल? त्यांचे रेट म्हणजे वेगळे तसे, म्हणजे त्यांना ज्या कलरमध्ये मूर्ती पाहिजे किंवा ज्या फोटोमध्ये त्यांना मूर्ती पाहिजे तशी त्यांना भेटते, पण त्याचे कलर किंवा डायमंड्स वगैरे करून सर्व त्यांना वेगळा रेट लावला जातो। हां। अवघे काही दिवस बाप्पाच्या आगमनाला उरलेले आहेत। कारखान्यामध्ये आपण आत्ताच बघितले का जे कारागीर आहेत त्यांनी लास्टचे रंगरंगोटीच्या कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे। ते जोरात त्यांच्या कामाला त्यांनी सुरुवात केलेली, कारण अवघे काही दिवसच उरलेले आहेत, त्यामुळे त्यांची लगबग सुरू झालेली आहे। बघूया आपण का ह्या कारखान्यामध्ये किती सुंदर प्रकारे मूर्ती इथे नक्षी केलेली आहे, तसेच बाप्पाच्या सजावटीचे मुकुट किती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला इथे मूर्ती बघायला भेटत आहेत। कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरज, न्यूज पोलीस रिपोर्टर, मनोर। पेटेवाला गणपती बाप्पा, हंसावरील गणपती बाप्पा, विणावाला गणपती बाप्पा तसेच शिव पार्वतीसह अशा विविध प्रकारच्या मूर्ती या कला केंद्रामध्ये आहेत। बारीक रंगरंगोटी, डायमंड, आकर्षण कपडे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्तींवर सुबक आणि रेखीव काम करण्याची जबाबदारी या कारागिरांवर असते। अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी शहरातील बाजारपेठा विविध प्रकारच्या वस्तूंनी फुलून गेले आहेत। मूर्ती, फुलांच्या तसेच विजेच्या माळा, सजावट साहित्याने स्टॉल सजलेले दिसत आहेत। आपल्या लाडक्या बाप्पाच्या आरासीच्या साहित्य खरेदीसाठी गणेश भक्तांची मनोर बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे। गुलाबी, पिवळा, लाल रंगाच्या हाराला बाजारात पसंती मिळत आहे। बाजारात या हाराची किंमत 40 रुपयांपासून पुढे 800 पर्यंत आहे। मण्यांचे हार वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बाजारात उपलब्ध आहेत।
आशापुरा नॉवेल्टी या दुकानामध्येही विविध रंगाचे फुलांचे हार दुकानामध्ये आहेत। बाप्पाच्या सजावटीसाठी मोनर फुललेलं आहे। वेगवेगळ्या दुकानामध्ये बाप्पाच्या सजावटीसाठी वेगवेगळ्या रंगाच्या फुलांच्या माळी आपल्याला बाजारात दाखल झालेल्या आहेत, आपल्याला बघायला मिळतात। तर आशापुरी नॉवेल्टी या दुकानामध्येही वेगवेगळ्या सुबक आकाराच्या माळी आपल्याला बघायला मिळतात। आपण बघू शकतात का विविध रंगांनी हे दुकान भरलेलं आपल्याला दिसतंय। तर ह्या माळीची किंमत 40 पासून ते 800 पर्यंत सुरुवात आहे। तर आपण बघू शकतात किती विविध रंगाच्या ह्या दुकानामध्ये माळी आपल्याला दिसत आहेत।